तुमचा चेहरा खूप डल दिसत असेल, चेहऱ्यामध्ये अजिबात ग्लो नसेल, चेहरा काळवंटल्यासारखा झाला असेल, तर तुम्ही हा चारकोल मास्क जो आहे तो नक्की ट्राय करू शकता. किंवा तुमच्या चेहऱ्यावरती खूप पिंपल्स येत असतील, तुमचा चेहरा खूप तेलकट असेल, तरीसुद्धा तुम्ही हा चारकोल मास्क नक्की ट्राय करू शकता. तर बघा, आपल्याला फक्त आणि फक्त 3 वस्तूंची आवश्यकता आहे हा मास्क बनवण्यासाठी. तर पहिली वस्तू आहे चारकोल पावडर. चारकोल पावडर मी टॅग करून दिलेली आहे, तुम्ही नक्की तिथे क्लिक करा आणि ती चारकोल पावडर खरेदी करा. तर बघा, चारकोल पावडर लागणार आहे. दुसरी वस्तू घातली मी हनी घातलेली आहे, मध अर्धा चमचा, आणि अर्ध्या चमच्यापेक्षा थोडंसं जास्त मी काय वापरलेलं आहे, ॲलोवेरा जेल वापरलेला आहे. तिन्ही वस्तू एकदम व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत आणि चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि धुतलेल्या चेहऱ्यावरती हा मास्क जो आहे तो अप्लाय करायचा आहे. तर इथं मी चेहरा धुतलेला आहे, तुम्हाला माझा चेहरा दिसतोय, हा रिअल आहे. म्हणजे काय तर आता सध्याला कुठलाही मेकअप वगैरे नाही आहे आणि फिल्टरसुद्धा नाही आहे. तुम्हाला या पद्धतीनं माझा चेहरा दिसतोय. आजारपणानंतर खूप सारा डल झाला आहे, अजिबात त्याच्यामध्ये म्हणजे ग्लो नाही आहे असं वाटतं आहे मला तरी. त्यामुळे मी हा चारकोल मास्क ट्राय करते आणि अगोदरसुद्धा मी वापरलेला आहे म्हणून सांगते तुम्हालासुद्धा. तर बघा, चेहऱ्यावरती चारकोल मास्क लावून घेतला, त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिट सोडलेलं होतं आणि त्याच्यानंतर परत मी रोज वॉटर स्प्रे केलं चेहऱ्यावरती आणि थोडंसं करायचं स्प्रे, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, या पद्धतीनं थोडंसं स्क्रब करायचा आहे आणि चेहरा थंडगार पाण्याने धुवायचा आहे. चेहऱ्याला आपल्याला फेसवॉश वगैरे वापरायचं नाही आहे, म्हणजे साबण वगैरे काहीच वापरायचं नाही आहे, फक्त थंडगार पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतरसुद्धा 4-5 तास आपल्याला साबणाचा वापर किंवा फेसवॉश वापरायचं नाही आहे. तर इथं तुम्हाला दिसतोय फरक, पहिल्याच वॉशमध्ये फरक जो आहे तो जाणवतो. चेहऱ्यामध्ये हलका हलका ग्लो तुम्हाला दिसतोय. आणि या पद्धतीनं तुम्ही कंटिन्यू जर याला आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा केला तर खूप छान असा फरक तुमच्या चेहऱ्यामध्ये दिसतो. तर बघा, आता चेहरा आपल्याला पुसायचा आहे आणि पुसल्यानंतर चेहरा असाच सोडायचा नाही. कोणताही मास्क लावल्यानंतर चेहरा कधीच असा सोडायचा नाही आहे. एकतर मॉइश्चरायझर लावा, नाही म्हटलं तर या पद्धतीचं माझं जे टोनर आहे मी घरामध्ये बनवते, ते जे टोनर आहे ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. स्किन ग्लो तर करते, शिवाय स्किन व्हाईटनिंगसाठी सुद्धा हा टोनर जो आहे तो मदत करतो. कंटिन्यू जर वापरला तर या टोनरने स्किन व्हाईटसुद्धा होते, तुमचा चेहरा जो आहे तो गोरासुद्धा होतो. तर नक्की ट्राय करू शकता. संपर्क करण्यासाठी नंबर दिलेला आहे. बाय बाय.